जय शिवराय मित्रांनो 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये मनरेगाच्या ऐवजी सुरू होणाऱ्या VBG रामजी अर्थात विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाकडून VBG रामजी योजनेचे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, शुक्रवार 22 मे 2026 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील नवीन नियमावलीचा एक ड्राफ्ट मसुदा प्रकाशित करण्यात आलेला आहे, जे नियम कायद्याच्या कलम 33 नुसार बनवण्यात आलेले आहेत आणि याच कायद्याला अंतिम मंजुरीपूर्वी ते सार्वजनिक करण्यात आलेले असून याच्या संदर्भात जर कोणाला काही तक्रारी असतील किंवा याच्या संदर्भातील कोणाला काही सूचना असतील, हरकती असतील तर त्या या मंत्रालयाला कळवण्यासाठी 30 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। अर्थात 21 जून 2026 पर्यंत जर नागरिकांना कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या व्यक्तीला याच्या संदर्भातील राज्यांना जर काही सूचना असतील तर त्या सूचना करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। suggestions-vbgramji@gov.in या ईमेलच्या माध्यमातून आपल्याला असलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना किंवा श्री दीपक कुमार अपर सचिव ग्रामीण विकास विभाग द्वितीय तल कर्तव्य भवन 3 नवी दिल्ली 110001 या पत्त्यावरती आपल्याला असलेल्या सूचना पाठवण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचा हा एक ड्राफ्ट या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून रोजगार हमी व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत। मित्रांनो, या मसुदा नियमामध्ये मनरेगामधून VBG रामजी मध्ये बदलाची प्रक्रिया देखील स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। ही नवीन ग्रामीण रोजगार हमी योजना जी सध्याच्या मनरेगाच्या जागी राबवली जाणार आहे, याच्यामुळे जी काही कामं सध्या सुरू आहेत या बदलाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची कामं बंद केली जाणार नाहीत। जुन्या कामाची जी काही देयक असतील, जी काही बिलं असतील ती बिलं दिली जातील, आवश्यक नोंदी नवीन प्रणालीमध्ये हस्तांतरित केल्या जातील, जी काही कामं सध्या सुरू आहेत ती तशीच पुढे VBG रामजी मध्ये ट्रान्सफर केली जातील आणि प्रत्येक कामाची eKYC द्वारे आणि जॉब कार्डची या ठिकाणी सत्यापन अर्थात व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। जोपर्यंत राज्य नवीन योजना लागू करण्याच्या अधिसूचना जारी करीत नाहीत तोपर्यंत मजुराचे सध्याचे अधिकार देखील सुरू राहणार आहेत, अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। या नवीन कायद्यामुळे 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवसाचा रोजगार, याच्यामध्ये 60% केंद्राचा निधी, 40% राज्याचा निधी या तरतुदी याच्यात करण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे ईशान्येकडील राज्य, डोंगराळ राज्य, केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र सरकार 90% भार या ठिकाणी उचलणार आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची कलम 6 नुसार करण्यात आलेली तरतूद, राज्य सरकार शेतीच्या कामात ज्यावेळेस व्यस्त असतील, पेरणीचं काम असेल किंवा कापणीचं काम असेल, ज्यावेळेस शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत अशा कालावधीमध्ये या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत या कामामध्ये एक ब्लॉक घेतला जाणार आहे। अर्थात जी काही मजुराची उपलब्धता होत नाही अशा कालावधीमध्ये मनरेगाची कामं अर्थात या VBG रामजी योजनेची कामं ही बंद ठेवली जाणार आहेत। या नवीन कायद्यानुसार मजुरांची उपस्थिती आता फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहरा प्रमाणीकरण प्रणालीद्वारे केली जाणार आहे। याच्यामुळे बोगस लाभार्थी, बनावट हजेऱ्या, फसवणुकी किंवा बोगस प्रकार हे सर्व या ठिकाणी दिसणार नाहीत। याचप्रमाणे eKYC ला याच्या अंतर्गत प्राधान्य दिलेले आहे। अशा प्रकारच्या नवीन नियमासह ही योजना 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये लागू केली जाणार आहे। मित्रांनो, ग्रामीण भागामधील इंटरनेटच्या सुविधा, इतर तांत्रिक अडचणी या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवरती आता ही योजना नेमकी कशी राबवली जाते हा एक मोठा प्रश्न असणार आहे। याच्या संदर्भातील आपल्या जे काही हरकती सूचना असतील त्या आपण या ठिकाणी आता 21 जून 2026 पर्यंत पाठवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे VBG रामजीच्या या नवीन ड्राफ्टच्या मसुद्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।